खूप लोकांना प्रॉब्लेम जाते, कुणाला माप घेता येत नाही, कुणाला येतो पण घेतात. तर कुणी अपर चेस्ट ही आपल्या खांद्याच्या बरोबरीमध्ये असते, ती अपर चेस्ट आहे. तर आपली अपर चेस्ट किती आहे ते मोजून घेऊन घ्या. जर आपला हे चेस्ट आहे माझी 33.5 इंच, म्हणजे माझ्या चेस्टमध्ये अपर चेस्ट आणि फुल चेस्टमध्ये अर्धा ते 1 इंचाचा फरक आहे. समजा जर असं मोजलं 30 इंच, ठीक आहे. पण याचा माप घेऊन घ्यायचं, जसं आपण वेस्टचं माप घेतो त्याचप्रमाणे किंवा चेस्टचं माप घेतो त्याचप्रमाणे आपण असं माप घेऊन घ्यायचं. असं म्हणजे एक बोट अंदर घेऊन असं घ्यायचं. तर माझं आहे 36 इंच माझी आहे, ठीक आहे. जर असं पद्धतीनं तुम्ही माप घ्या आणि तुम्हाला कोणत्याही लेडीजचा माप घ्यायचा असेल तर तसेच पद्धतीनं घ्या. इथला माप नाही घ्याल तरी तेवढा काही फरक पडत नाही ॲल्बोचा, पण इथला माप घेतला पाहिजे. थोडासा एक बोट जसं आपण लुजिंग ठेवूनच घेऊया असं आणि त्याच्यामध्ये लुजिंग आपण वापरू. तर माझी आहे 4.5 इंच अस्तींची गोलाई, अस्तीन गोलाई आहे 4.5 इंच. जेवढी आपली अस्तीन लांब असते ना लांबी, तिथूनच आपली ही अस्तीन एवढी आहे, ती इथूनच आपण गोलाईचा माप ठेवून घेऊया, जसं आपण वेस्टच्या पण माप घेतो त्याच पद्धतीने. आणि हे घेतल्यानंतर आपण विचारायचा कस्टमरला की तुम्हाला फिटिंगमध्ये पाहिजे की थोडी नॉर्मल पाहिजे की थोडी ढिली पाहिजे. हे विचारल्यानंतर आपण त्या लेडीजची कुर्ती फिटिंग करून तयार बसूया. तर फिटिंग करताना काय करायचं, आपल्याला अति फिट्ट पाहिजे, म्हणजे एकदम म्हणजे व्यवस्थित पाहिजे. कोण फिटिंगची कुर्ती घालतात अशी, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ही 2 इंच प्लस करायचं. म्हणजे जसे माझी 33 झाली आहे 35 इंच करून घ्यायचं आणि 35चा मग अर्धा भाग घेऊन आपण फिटिंग करून घ्यायचं. फुल चेस्टमध्ये पण 2 इंच, वेस्टमध्ये पण 2 इंच आणि सीटमध्ये पण 2 इंच. अति फिटिंगमध्ये म्हणजे एकदम चापचूप अशी राहते ना त्या कुर्तीला. पण ज्यांची नॉर्मल कुर्ती पाहिजे त्यांना 3 इंच प्रत्येक ठिकाणी ही 3 इंच देऊन आपण फिटिंग करायची असते. म्हणजे ती व्यक्ती ट्रायलसुद्धा नाही करेल कुर्ती तरी पण ती कुर्ती एकदम अंगामध्ये सुंदर अशी बसते. पण हातामध्ये तेवढी 2 इंच 1 इंच फिटिंग नाही ठेवायची. बस आपण त्याच पद्धतीनं करतो ना, तर अर्धा इंच लुजिंग द्यायची. म्हणजे जशी आपली 10ची आहे समजा ही, सॉरी अर्धा म्हणजे 1 इंच, दोन्ही साईडला अर्धा येईल. माझी आली आहे केल्या तर तुमच्या फिटिंगमध्ये काहीच तक्रार येणार नाही आणि एकदम व्यवस्थित अशी बसते. आणि कुणाला जास्त झोल पाहिजे एकदम अशी खूप, तर 4 इंच, पण 4 इंचची तेवढे येत नाही आपल्याला. नॉर्मल फिटिंगसाठी 3 इंच डोळे झाकून तुम्ही आपल्या मापामध्ये मिक्स करा, मिळवा, प्लस करा आणि त्याचा अर्धा भाग करून आपण फिटिंग करा. त्यामुळे कसं आपल्याला फिटिंगमध्ये काही